एक्सपिरियन्स. आता अजून जर जोरात पाऊस आल्यानंतर म्हणजे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एक नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही चाललो आहे कॅम्पिंगसाठी, फर्स्ट टाइम कॅम्पिंगसाठी चाललो आहे आणि ग्रुप कॅम्पिंगसाठी. तर माझ्यासोबत तुम्हाला माहिती आहे कोण कोण असेल. माझ्यासोबत आहे शैलेश आणि दत्ता. तर आता कॅम्पिंगचं सामान वगैरे सर्व घेतलं आहे. आता आम्ही पोहोचलो आहे अर्ध्या रस्त्यामध्ये, इथेच शूट चालू केलं आहे आणि इथून आम्ही स्टार्ट करू. आता डायरेक्ट इथून आम्ही थेट कॅम्पिंगच्या स्टॉपवर जाणार आणि कॅम्पिंग फुल नाईट कॅम्पिंग करणार आहे. डायरेक्ट आज जाणार आहे, उद्या सकाळी किंवा दुपारीच आम्ही डायरेक्ट येणार आहे. आणि कुकिंग पण होणार आहे, एकदम कडकवाली कुकिंग होणार आहे, ते पण चिकन वगैरे. ग्रुप कॅम्पिंग होणार आहे, फुल मजा मस्ती आणि सर्व गोष्टी करूया एकदम मस्त मजेत. तर भेटूया आपण डायरेक्ट कॅम्पिंगच्या जागेवर, ठीक आहे. तर मित्रांनो, आम्ही लोकेशनला पोहोचलो आहे. आता लोकेशनला पोहोचून थोडा थंडा वगैरे घेतला पियाला आणि वेफर आणले होते. हा इथं मस्त कांदा कापलाय, कांदा विथ वेफर. आणि यो आमचा असा अख्खा पसारा पडलाय. अजून आपला बाकी आहे, अजून टेंट वगैरे लावायचा बाकी आहे. आणि यो इथला असा थोडासा व्ह्यू आहे. विचार झाला टेंट त्या ठिकाणी लावायचा. आता इथून थोडा खाऊन वगैरे जाम थकलोय, खातो. हे बघा कसा बसलाय. आहो फ्रेंड्स. तर मित्रांनो, आता खाऊन पिऊन आमचं झालेलं आहे आणि आता पुसापुशी चालू आहे. हात पुसापुशी दुसरा काय दत्ता पुसतोय, हात शैलेश पुसतोय. खूप गरम होत लागले, हवा तर येत नाही. आणि हा सूप आहे, हा पियाचा आहे त्याला. पण तो बोलतो का नाही मला पियाला जमणारच नाही, कारण का तो व्हिडिओ काढते बोलते. एवढा लाजरा आहे. अरे मला लाज वाटते. आता माझी सटकली. आता पी लवकर चल. बघू आता पितो का नाही. ग्लास दे बोलतो डायरेक्ट सूप. ते चिंबोऱ्यांचा काय रस्ता होता, तो पियाला सांगतो, तो पितच नाही. बोलतो तू नको, तू व्हिडिओ काढतो, तू असं करतो, तू तसं करतो, कॅमेरा चालू करतो. पितच नाही. एवढा कसा लाजरा आहे पोरगा. सलाड चाट मसाला ना भाई, चाट मसाला आणि सूप सूप भाई एक नंबर बनवतो. आणि भाजी तर त्याच्यापेक्षा अति उत्तम. भाजी तर एक नंबर बनवलेली भाई. टाकीन मी आता हे. टाकीन मी टाकीन. मी बिनलाज आहे, मी टाकीन बिनलाज. मला नको सांगू ते बाबा. यांनी शिव्या दिल्या जाता बोलतो तुमच्या आईची आणि माझं असं बोलला. मी डिलीट नाही करणार बाबा, ते लाड नाही माझ्याकडं. मी काय बोललो, जे कॅप्चर करेन ते टाकेन. नॅचरल होता, नॅचरली दिला त्यांनी, ठीक आहे मी टाकेन. 2Bचा साऊंड नाही टाकणार. तुमच्या आईची की आला का थोडासा 2 टाकेन. तुमच्या आईचा त्या टाकला का शिवाय, या असा शिवाय तो घाणेरडा एक नंबरचा. आता नेलाय तिकडं पियाला. हे बघा, अरे बाबा पिऊ तर दे, पिऊ तर दे बोलतो. सूप आहे भाई, सूप पियाला लागतं. सूप पी ना म्हटलं. बघा मित्रांनो, क्रॅप सूप प्या तुम्ही, तुमची हाडा मजबूत होतील एकदम. बोनलेस नका खाऊ. काय बोनलेस आता बोनलेस नका खाऊ ना. आता बोनलेस चिकनचं सूप बरोबर पिणार आहे. बोनलेस खाऊ नका, क्रॅप खाय. क्रॅप खाल्ल्यावर तुमची बॉडी पण वाढेल, हाडाची मजबूती पण होईल. अजून काय सर प्लीज. काय नाही बोलत थोडासा अजून. आता फक्त तू आपला चिकनचा सूप आज मला बस झाला, अजून काय नको मला. अजून काय बघा तिथं गेल्यावर पोरांना विचारतो. हे काय तुम्ही खाताय, काय नंगी आहे काही. आहे बघा, हे क्रॅपचे नंगे असते. नंगी आहे का. एकदम खूप हे असतं, प्रोटीन असतं. प्रोटीन असतो का. प्रोटीन याच्यामध्ये हे काय बोलतात ते जाऊ दे, तुम्ही सर्च करा. ते मला माहित पण नाही एवढा कुठला प्रोटीन असतो कुठला नाही. दीदी बघ ब्लॉग बघते ना माझा, यश बघ कसे देतो घाण. बघितलं ना, असा विषय याचा खरंच. अजून कांदा नाही टाकलाय ना तांबाटे अजून म्हटलं. कांदा न भाकरे खाऊन द्या किल, मला बी जत्रेला जाऊन द्या की. टाणा ओय दत्ता ओय ओय ओय. बघ कडक आहे भाई. हे गादी, निस्ती गादी आहे गवताची. मच्छी पकडण्याचं काम चालू आहे मस्त एकदम. मेनू मी काय म्हणतो, गाडी घेऊन तसा तेव्हा तिथून असं इथं. तर मित्रांनो, आम्ही लोकेशनला पोहोचलो. त्या लोकेशनचं नाव आहे वंडरी लेक. तर इथलं पाणी थोडं आटलं आहे तसं भरपूर पाणी आहे. बघू आता कसा काय विषय आहे. त्या साईडून रोडवरून गाडी घेऊन आणि तिकडे जायचं आहे आम्हाला. या साईडला डोंगर दिसतो ना इथं छोटासा, तिथं टेंट लावायचं आहे. कारण की इथं जवळ पाणी नाही, पाणी इथं थोडंसं लांब आहे. तर टेंट लावायला पाण्याच्या जवळ लावायचं आहे आम्हाला. त्या हिशोबाने बघू आता काय विषय आहे. दत्ता आहे, शैलेश बोलतो मी गाडी घेऊन जातो. तर गाडी घेऊन जर जात असेल माउंटन डिओ, आता मी गाडी घेऊन जाणार इथं ॲडव्हेंचर करणार. आमची आहे बगमॅन, पण मी तिला आता KTM बनवणार, KTM ॲडव्हेंचर. बघू
बघू आता काय विषय. माझा तो विचार चाललेला इथंच लावावं कुठंतरी, आणि इथं ग्रीन वगैरे सर्व आहे. बट मित्रांनो तिकडं व्ह्यू भारी भेटेल म्हणून साईडला आहे व्ह्यू वगैरे चांगला, पण तिकडे बघायला गेलो नाही आम्ही अजून. फक्त डोंगर इथूनच दिसते वाटते चांगला, तिथं गेल्यावर पचका नको व्हायला. असं आहे मस्त एकदम एकदम टकाटक दिसते सगळं. आलं तर जरा मस्त वाटायला लागलं जेवलं वगैरे तर. दत्ता शेट बसलाय तिथं. चालले बाय बाय कर. चाललो घरीच चाललो डायरेक्ट. जा डायरेक्ट घरी जा. आम्ही येतो स्पेशल रिक्षा करून येतो आम्ही डायरेक्ट. ते सामान सगळं न्यायला लावले आता इथून. तर मित्रांनो त्या साईडून पूर्ण या साईडला चालत चालत आलो आहे, आणि शैलेशने कशी तरी गाडी या साईडून आणली. दत्ता शेट्टी यायला लागलाय. आले डोले महात्मा फुले. दत्ताच्या हातातून मी टेंट वगैरे काहीतरी घेतो. दत्ता दे दे काहीतरी देतो. दे टेंट दे टेंट घेतो मी. ते अरे ओ माय गॉड, कुछ तो दिक्कत होईल का वा. इथं दत्ताचा स्ट्रगल चालू आहे. दत्ताना मी त्या तिकडून एवढ्या लांबून चालत 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 पूर्ण असं फिरून 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 इथं आलोय. यो मान आलाय माणूस एकटा आलाय गाडीवर. जरा पण मेहनत करायला नको, फुकट का हो. दत्ता काय आला? दत्ता दे याच्याकडे सगळा. दत्ता स्ट्रॉंग आहे आमचा भाई. दत्ता दे तू. दत्ता दे तू. हे दत्ताने मी अशी वजी घेऊन आलोय. मग एक वजा होता तो गाडीवर दिला, इथं आलो म्हणून. कारण का तिकडून गाडी येतच नाही ना, त्या हिशोबाने. इथून बघा प्लेस खतरनाक आहे एकदम. व्ह्यू निसता भारी येते. तर मित्रांनो फायनली आमच्या लोकेशनवर आम्ही पोहोचलेलो आहे, आणि इथं शैलेशचा सेटअप चालू आहे. कॅमेरा, कारण का टेंट लावणार आहे तर कॅमेरा शूट करणार आहे. तो तिघांच्या ब्लॉगमध्ये सिमिलरच सगळा भेटणार आहे, असा काही विषय आहे नाही. पण ठीक आहे, चेहरे वेगवेगळे भेटतील. दत्ताचा चेहरा वेगळा आहे, शैलेशचा चेहरा वेगळा आहे, माझा चेहरा वेगळा आहे. हे सगळा पसारा आहे असा आमचा. इथं गाडी उभी केली, हे इथून पूर्ण असा व्ह्यू आहे. कडक व्यू एकदम मजा आली. आणि ये दोस्त आए इधर, ये दोस्त आए ऐसे कालू और एक लालू, और ये हमारा डेरू डेरू डेरू. जिसको पेट नहीं वो सेट नहीं. हाँ मतलब ये बहुत सेड है, हमको भेज दे पैसा भाई. दत्ता केला किती पेट आहे? दत्ताचा पेट दाखव. दत्ता आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ. दत्ता का पेट दिखाओ. जिसको पेट नहीं वो सेट नहीं. ओ माय गॉड. दत्ता टाकू का? टाक ना भाई. दत्ता बोले टाकतं टाकीन. चल विनो. असा काही काय विषय नाही. आता जरासा बघू, टेंट लावतो, विषय करतो, बँड वगैरे लावतो, नंतर बघू. ठीक आहे. तर मित्रांनो आता टेंट लावायची तयारी चालू झाली आमची. इथे टेंट लावायचा आहे आम्हाला. आणि आता इथे शैलेश आणि दत्ता बसला, इथे शूट चालू आहे. तिन्ही साईडून तुम्हाला व्ह्यू बघायला भेटेल. आता चला टेंट लावूया. इधर आपने को टेंट लगाने का है. आता वरचा ते पूर्ण वरचं म्हणजे पाऊस बिऊस आला तर जर पाऊस लावून आला घेऊ, कारण का पाऊस तर नसला तर waterproof cover विदाऊट आपण टाकूया हे त्यावरती. टाकल्यावर भारी होईल. नाही बघू तर आता मग काय असा विषय. उपाय ह्याचा काय फरक नाही पडणार मित्रांनो. टाकायचा त्यात. नाही नाही
फायनली टेंट तयार लावून झालेला आहे आणि मग बघा मस्त टेंट वगैरे लावलाय. आपलं झालेलं आहे. हे चारी साईडून टेंटचा व्ह्यू आहे. जाऊया मित्रांनो. पाहूया आता आपण टेंट चारी बाजून टेंट पाहू शकता. सुंदर असा असा व्ह्यू आहे. टेंट यो कालू आणि यो बडे अशा तरी प्रकारे आमचा टेंट लागलाय ना. आता आम्ही जेवणाचा आता विणू आम्हाला सूप पाजणार आहे मस्त. तर इथं बघू टेबल वगैरे लावू, त्यानंतर सूप वगैरे बनवू. पहिले तर मी चहा बनवीन त्यानंतर सूप बनवीन, त्यामुळे मला चहाची जाम तलब आले. दूध वगैरे नाही, ठीक है. जो भी बनाना दो बनाना. 2 नहीं 3 बनाऊंगा. त्याला जो पिएगा वो पिएगा, नहीं पिएगा वो नहीं पिएगा. बात बघूया खतम. तो सूप बनवतो. आणि लोकेशन तर एकदम जबरदस्त भेटले. आम्ही त्या साईडला होतो पहिले तिकडे, तर तिकडून इकडे आलो आता. तर मित्रांनो आम्ही आलो होतो नाईट कॅम्पिंगसाठी. तर लॅम्प पाहिजे होता आम्हाला आणि आम्ही लॅम्पसाठी जुगाड केला. जाताना मी जाम फिरलो, नाही बोलता काय किती 20 दुकानं फिरलो असेल आम्ही. भिवंडीपासून ते आमच्या इथं दामणकर ना काय तिथपर्यंत काय नाही आणि- यांच्याकडून काय नाही होत. आणि तेव्हा जाऊन कुठं आम्हाला हा लॅम्प भेटलाय. तो पण लॅम्प भेटल्याच्या नंतर पण हा बोलतो आम्हाला काय नाही यांच्याकडून काय नाही होत. हा तो असंच बोलत होता. कारण का विषय असा आहे, तो मला बोलतो एवढं का आणला तुम्ही, कशाला आणला ना. जेव्हा रात्री पडेल, आता रात्र व्हायची वेळ आले आणि टायमावर जेवण बनवायचं आहे ना. रात्री जेव्हा आम्ही आतमध्ये जेवायला बसू, पाऊस वगैरे आला किंवा बाहेर पण जेवायला बसू, तर लाईट कुठली असेल, हा लॅम्प असेल. तर मित्रांनो विषय असा झाला का चाकू ही हरवली होती. म्हणजे आम्ही त्या साईडून आलो ना, तर ती दत्ताच्या पिशवीमध्ये होती, तर ती हरवली होती. आता भेटले आणि तिचं जाम मेन काम आहे. कारण का दुसरी जी चाकू आहे ना, तिचा काहीच नाही. म्हणजे ती त्या दिवशी आम्ही कॅम्पिंगला गेलो दत्तानं मी, तिने झाडं वगैरे तोडलेत, तिला झाडच नाही. तर आता चिकन वगैरे कापायला तिचं जाम काम लागेल. तर बघूया आता काय विषय काय नाही. त्या तिकडून म्हणजे कमसे कम समजा 1.5 किलोमीटर आम्ही चालत आलो तिकडून, दत्ता आणि मी टेंट घेऊन. हा इकडून असा गाडी घेऊन आला. तिथं आम्ही पहिले गेलतो, पण विषय असा झाला का पहिले जाऊन तिथं चावी नव्हती, लॉक लावला होता आणि तिकडून गेट येत्या. त्या काकीनं आवाज देत होता, आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही पहिल्यांदा आलो आहे, वंडरी लेक म्हणून आहे तिथं. तर ठीक आहे, आता बघू जेवण वगैरे. आता चाय बनवू, त्यानंतर सूप बनवू, उसके बाद क्या चिकन बनवू. त्यानंतर थोडी गाणे वगैरे लावू, थोड़ा एंजॉय करू. उसके बाद रात में देखते कैसे रात कटती है. पण काय बोला इथं नाही मच्छर नाही ना काय नाही, एकदम मस्त पैकी आहे. ती चाकू पहिले रॅप कर त्याला, ती जाम धार आहे, तिला रॅप कर. होचकी ना रॅप करून घे बाबा. मॅटर झाला होईल मॅटर नको करू तू, ते रॅप कर पहिले. मला बघ सांगतो, हा मम्मीला दाखवतो आता हे सगळे व्हिडिओ. नाही उलटी पकडली. तर आता पहिले चहा बनवू, त्यानंतर चिकन वगैरे सूप बनवू. चिकन सूप बोलते दत्ता, बनव चिकन सूप बनवू. उसके बाद क्या करेंगे, चिकन और चिकन रस्सा और भात. आणि त्यानंतर मग झोप कशी लागेल नाही लागेल माहिती नाही. काय होणार आहे शैला, राता लंबिया लंबिया रे कटे तेरे संगिया संगिया रे, असा होणार आहे आज. बघूया आता, पहिल्यांदा कॅम्पिंगला आलोय, हा पहिला एक्सपिरियन्स आहे. खूप साऱ्या गोष्टी मजा पण येत लागली आणि खूप साऱ्या गोष्टी अशा झाल्या का मूड पण ऑफ झाला होता. कारण का भरपूर गोष्टी अशा झाल्या का त्या कॅमेऱ्यामध्ये ॲड नाही करायला भेटल्या. कारण का हातामध्ये दोन्ही साईडला सामान, खांद्यावर बॅग. ठीक आहे, ओके, काय नाही. तर मंडळी आमचा टेंट वगैरे लावून झाला आहे. आता चहा बनवायची तयारी चालू आहे. कारण का थोडीशी मैरी यायला लागले, म्हणजे झोप यायला लागले. तर चहा पितो थोडासा अद्रकवाला, दूध वगैरे नाही, कालाच चहा बनवतो मस्त अदरक टाकून. और उसके बाद सूप बनेगा. सूप बना के थोड़ी देर बैठेंगे, थोड़ा चिल मारेंगे. त्याच्यानंतर गाणी बिनी लावूया, थोडा डान्स वगैरे. पण कॉपीराईट येईल म्हणून यूट्यूबला नाही टाकू शकत, त्याबद्दल सॉरी. कारण कॉपीराईट आला तरी चालेल, पण कॉपीराईट स्ट्राईक नको आम्हाला. कारण का एवढी मेहनत करतो ना, ती मेहनत पूर्ण वाया जाईल. आणि त्यानंतर काय करायचं आहे, रात्रीची झोप येईल का नाही ते माहिती नाही. आता बघूया. बघा खाली एक बाटला देऊ मेरे को. यो गेल्या कॅम्पिंगसाठी ओके ना, ओके. तर गेल्या कॅम्पिंगसाठी हा बाटला यूज केला होता, तोच बाटला आत्ता यूज करतोय. कारण का अजून 2 बाटले आहेत, ते ठेवतो. बघू किती चालतोय किती नाही, ते पण एक्सपिरियन्स होईल. कारण का फर्स्ट टाईम आम्ही बाटल्यावर हे करतोय. आता बघूया. तर बाटला लावून झालेला आहे. त्यानंतर आपण घेऊया आपलं चहासाठी, सगळ्या कामासाठी यूज होतं. चहा वगैरे सगळ्या कामासाठी एकच यूज होणार आहे. यो तो टाईट झाले जो पिशील दत्ता? हा चहा पिन ना. दत्ता पण चहा पिणार आहे, आपण पिणार आहे. तर बघूया, त्या हिशोबाने थोडासा बनवतो. कारण का उद्या सकाळी पण बनवेन. 2 चाय पावडर घेतल्यात.
ओके, या भांड्यामध्ये अंदाज समजत नाही कारण का चहाचा भांडा नाही आहे. माणसं काढत आले मजाक करतात नाजूपर्यंत पाणी नाही. कुठं तर आपलं आता पाणी टाकून झालेलं आहे. आणि शैलेश ती साखराने येते ना, मस्त वाटायला लागला. इथं आलोय आता, थोडासा आम्हाला त्रास पण झाला इथं आल्यानंतर. आता ते नाही सांगू शकत काय बोलू, आता आहे ते बरं आहे. पण ठीक आहे, देवाच्या कृपेने सगळा व्यवस्थित झाला. आम्ही निघताना नारळ नाही फोडला. नारळ नाही फोडला आणि गणपती बाप्पांचं नाव नाही घेतलं. नाव नाही घेतला. ती सर्वात मोठी आमची चुकी झाली, त्यानंतर त्यासाठी सॉरी. ए भगवंत आम्हाला माफ कर. जुगाड आता दाता बितानी करायला लागलं तर करायला काय. हे आता फोडताना एवढा प्रोफेशनल नाही ना आम्ही. इसमें इसमें ये भी है, काय ये चाय पाउडर में अपना क्या बोलते हैं उसको, अदरक नहीं, वो इलायची भी है. इलायची. ये सही है भाई, पहली बार देखा वो इलायची वाला है मतलब सिस्टम. थोडा मी भांडा उलटा लावलाय, त्याला आपण फिरवूया, काय विषय नाही एवढा. गरकन गुरकन. ए या कुठं ठेवलं, पानं ठेवलं का? तर हा आमचा गॅस चालू झालेला आहे. तर मित्रांनो, दत्तानी काय आणले, काय बोलतात त्याला, चेरी आणले दत्तानी. ती खातो आता आम्ही. हे असा काहीतरी विषय आहे, ते खातो. चहा इथं ठेवलाय, चहा होत लागलाय. शैलेश बसला इथे, शैलेश शेठ, दत्ता शेठ. आणि आता रात्र झाले पूर्ण. किती वाजले शैलेश आता? 7:30 वाजलेच आता. आता चहाची तयारी चालली, अशी चहाची तयारी चालली कारण का आमचा टेंट बिंट लावून जाम टाईम झाला. आम्ही तर आलो पण लेट ॲक्च्युलीमध्ये. आणि त्या हिशोबाने आता आम्हाला काही जास्ती लवकर करायला भेटलं नाही. तर आता रात्र पण झाली, तर बरं थोडीशी झोप सारखी करते. तर चहा बनवू, चहा ठेवला आता, हे खातोय. चहाच्या नंतर बघूया सूप वगैरे बनवू. तर मित्रांनो, फायनली आमचा चहा रेडी झाला आहे. आणि या चहा प्यायला सर्वांनी. हा शैलेश चहा बनवायचा झाला. चहा मस्त झाला आहे, कोरा चहाच बनवला आहे. सगळा बॅकग्राऊंडला कालोख. आता मोबाईलचा फ्लॅश चालू केला आहे. व्हिडिओ क्वालिटी कशी येईल कशी नाही माहिती नाही, कारण फर्स्ट टाईम आहे नाईटला व्हिडिओ शूट करतोय. तर जशी पण येईल ॲडजस्ट करून ना ती टाकून देऊ, समजून घ्या. क्या बोलती पब्लिक, चाय पिलो आ जाओ. या मित्रांनो चहा प्यायला मस्त झालं. या सूपच्या वाटीमध्येच घेतला आहे, कारण का आम्ही स्पेशली काही कप वगैरे घेतले नाही. जसं अचानक प्लॅन आहे मित्रांनो. अचानक प्लॅन आहे. थोडासा सामान कॅम्पिंगचा वाचलाय, ते बघू नंतर. परत कधीतरी कॅम्पिंगचं सामान अजून आणायला जायचं आहे मुंबईला, ते बघूया. कारण का भिवंडीमध्ये जास्ती सामान आम्हाला काही भेटला नाही. लाईट वगैरे पण शोधत होतो, तर लाईट पण एकच भेटली. अजून लाईट घ्यायची आहेत कॅम्पिंगसाठी. लाईट पण बघा किती खतरनाक भेटल्या. तरी दत्ताना मी कॅम्पिंग लाईट घेऊन आलो होतो. ही नसती तर आज मला वाटते आम्ही कालोखातच असतो, कारण की एकच लाईट होती जी फॅनची ती पण बंद झाली होती. ती पण मी बनवली. आणि हा सेट बोलतो का तुम्ही हा खर्च का केला, आलतू फालतू खर्च का केला. आणि आता मला वाटत नाही का आम्ही जेवण पण बनवलं असतं. अरे खर्च करायचा पण चांगल्या वस्तू करायचा. ही किती खराब झाली आता बघितलं ना तुम्ही. काही खराब नव्हती आली. ऐका पहिली गोष्ट म्हणजे ना, ती गोष्ट खराब नव्हती. जी आणली ना वस्तू, ती वस्तू खराब नव्हती होती. आम्ही जशी आणली ना ती पद्धत खराब होती. धर बस उचल आपट केले त्या नाजूक वस्तूला, तर ती पद्धत खराब होती. त्या हिशोबाने ती वस्तू खराब झाली. तिचं बटन वगैरे, तिचं पूर्ण वायरिंग अशी असते ना आतमध्ये, ती तुटली होती. आता व्यवस्थित केली आता. तर मित्रांनो, आपली मस्तपैकी सूपची तयारी चालू आहे. इथं घेतला आहे मिरची, अद्रक, टॅमॅटो, कोथिंबीर आहे आणि हा चिकन आहे. ठीक आहे. तर त्यानंतर ते मसाले वगैरे आहेत. अद्रक आता लसूण नाही, कारण का लसूण मेन आहे. तर हे अद्रक लसूण पेस्ट यूज करू आम्ही, ही वाली. कारण का लसूण इथे कुठेच भेटला नाही आम्हाला, त्या हिशोबाने घेतला नाही लसूण. तर आता सूपची तयारी चालू आहे मित्रांनो. मस्तपैकी सूपची तयारी करायला लावली. आता चॉपिंग करतो पहिले टॅमॅटो. शैलेश बोलतो जास्ती हे नको. मी करणार होतो चॉपिंग, पण जाऊ दे आता. विनू एवढा बोलते म्हणून त्याला देऊन टाकतो बाई. निस्ता खोटा आहे, खोटा बोलता नाही खोटा. ही कोथिंबीर, कोथिंबीरला थोडा आपण बारीक करून घेऊ, म्हणजे चॉपिंगला मजा येते. निस्ता काचकारा खूप. हे पण मस्त बारीक करून घेऊ. अंड गुंडू थंडा पाणी करा द्यायचा असा, जर लसूण या नसेल तर. त्यानंतर परत एकदा ओके. कोथमीर का काम 25 हो गया है. अभी ये लेंगे अपन मिर्चियाँ. मिर्चियाँ आपके हिसाब से ला लो, नहीं तो जाओगे
मिरच्या तुमच्या हिशोबाने टाका मित्र. शैलेश बोलतो जास्ती तिखट बनवू, तिखट खाणे काय मेरे को. नको जास्त नको रे जास्त, मी असंच बोललो. शॉपिंग स्किल आपली जबरदस्त आहे हा. नाद नाही, नाद करायचा नाही अजिबात. ठीक आहे. तर आता ते शैलेश आणि दत्ता गेला आहे इकडे आपला ते चिंबोऱ्या वगैरे मासे वगैरे बघायला खालच्या साईडला. तर तेवढंच आपण सूपची तयारी करून घेऊ, कारण का कुकिंगचा सर्व लोड मेरे ऊपर ही आहे. आपण कुछ उसके लिए बोल नाही सकते. मला आवड आहे जाम कुकिंगची, तर मी असंच काही ना काही घरी पण बनवून खायचो. तर आता बाहेर बनवून खातोय ना ती मजा वेगळीच आहे. घरी तर बनवून खायचोच मी, पण बाहेर जे बनवून खातोय ना ती मजा वेगळीच येते एकदम. तर मस्त वाटते एकदम, दुसरा काय विषय नाही. आणि आता भरपूर दिवसानंतर असा कुठं जाऊन खातोय काही, आणि ते बरं वाटते. आता मागे पण आम्ही गेलतो दत्ता आणि मी एक ठिकाणी, तिकडे पण मस्त आम्ही चिकन वगैरे सूप वगैरे बनवला होता. तर आपण आता कांदा ना हा बारीक चॉप करून घेऊया. मस्तपैकी असं कांदा स्लाईसमध्ये चॉप करून घेऊ. त्याच्यानंतर थोडं त्याला हे करू. तर कांदा आपला थोडा अर्धा चॉप करून झाला आहे, अजून थोडा बाकी आहे, त्याला सुद्धा चॉप करून घेऊया. आता याच्यानंतर आपला चिकन आहे इथे, हा चिकन आहे. तर चिकनमध्ये आपण पाणी टाकूया थोडा आणि याला बॉईल करून घेऊया चिकनला पहिले. त्यानंतर हे मसाले जे कांदा वगैरे चॉप झाला ना त्याचं काम ह्या चिकन बॉईल झाल्याच्या नंतर होणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आता चिकन बॉईल करून घेऊया आपण पहिले. ह्याच्यामध्ये टाकतो पाणी, आणि चिकन टाकलेलंच आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी. तर पाणी थोडं जास्त ॲड करून, कारण का हा शैलेश पण आहे, कारण का शैलेश आहे तर पाणी जास्त टाकायला लागेल. त्या चिकनला पूर्ण बॉईल करून घेऊ थोडा हाय फ्लेमवर. ठीक आहे. चिकन बॉईल झाल्याच्या नंतर मग आपण दुसरा प्रक्रिया आहे त्या मसाले वगैरे ते नंतर ॲड करूया त्याच्यानंतर. ठीक आहे. आता दत्ता आणि शैलेश आलेला आहे. चिंबोऱ्या बघायला गेलते, चिंबोऱ्यांच्या जागेवर चिंबोऱ्या बघायला गेलो बाई, एवढा चिक्कल मी पळून आलो. चिखल बघून नाही बा काय घेऊन आले, पाणी पाणी भांडे धुवायला आणले मित्र. भांडी धुवायला पाणी घेऊन आले ते दोघं जण. आता सूपचा ते हाय फ्लेमवर ठेवलं आहे आपण, सूपला हे करत चिकनला बॉईल करत. चिकन बॉईल झाल्याच्यानंतर मसाले वगैरे ॲड करू. म्हणजे कंटिन्यू 1.5 घंटा चालवला असेल, 1.5 घंट्याच्या वरती भरपूर झाला ना. अजून काय पाहिजे. इथं आता लाकडं वगैरे पण येतं, हे बेस्ट होईल काम. तर लाकडं असते तर आम्ही हे लावला पण नसता, डायरेक्ट चुलच पेटवली असती, पण लाकडं नाही तिथं, ऑप्शनच नाही का शोधायचा. तर बरं झालं एक आपण हे सामान घेतलं आहे कॅम्पिंगचा. ते सामान घेतलं आहे ना ते एक बरं झालं आहे, थोडा हलका काम झालं आहे. पण प्रत्येक वेळेस हलका नाही. चुलीवरचा जो जेवण तो चुलीवरचं जेवण टेस्ट वेगळीच येते एकदम. हा चिकन बॉईल झाला आहे, तर त्याला आपण काढून घेऊया या ह्याच्यामध्ये, या बाउलमध्ये चिकनला काढून घेऊया. ठीक आहे. बाउल थोडा खाली ठेवू, कारण का प्लास्टिक आहे, प्लास्टिकवर लफडा होईल नाही. शैलेश पळाला तशा प्रकारे लांब. सॉरी, आय एम व्हेरी डरपोक बॉय. व्हेरी डरपोक. शी इज व्हेरी डरपोक. नो आय एम नॉट व्हेरी आय एम ओनली. ऑइल हे तेल घेऊया, तेल टाकूया ह्याच्यामध्ये. तेल टाकलं त्याच्यामध्ये. आता हे चॉप केलेला जो कांदा आहे ना तो टाकूया याच्यामध्ये. आता कांद्याचा विषय झाला डायरेक्ट त्यानेच टाकतो. कांदा जास्ती घेतला आहे, नसता तो टाक. असा पण कांदा आहे जास्त. कांदा अपन ने डाल दिलेले आहे. अभी बचा है टमाटो, अदरक और मिर्ची का पेस्ट और ये कोथिंबीर आहे. कांदा मस्तपैकी ब्राऊन झाला आहे. त्याच्यामध्ये आपण ना अद्रक आणि जे मिरच्यांची पेस्ट केली होती ना ती टाकूया. अद्रक आणि मिरच्यांची पेस्ट टाकूया. आणि त्यानंतर आपली जी जिंजर गार्लिक पेस्ट आहे ना ती सुद्धा टाकूया. सूप आहे तर
त्यात मसाले वगैरे जास्त यूज नाही करणार, फक्त गरम मसाला यूज करणार आहे. तर मित्रांनो आपल्या आता जे अद्रक आणि मिरच्यांची पेस्ट टाकली होती आणि जिंजर गार्लिक अजून पेस्ट टाकली होती त्यात ते झालं आहे. आता आपण टॅमॅटो टाकूया मस्तपैकी आणि त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकूया आणि थोडी कोथिंबीर वरतून टाकू नंतर. आपण पहिले आपण थोडीशी घेऊया याच्यामध्ये टाकू, कारण का वाटण नाही. तर त्या आणि शैलेश आणि जो दत्ता आहे तो आतुरतेने वाट बघतोय कधी आम्हाला चम्मचने असं सुरके पिणे के लिए मिळत आहे. पण विषय असा झाला आहे का घरून मी जेव्हा आलो ना तेव्हा विषय असा झाला आहे का चम्मच आणलेत, एक आटा चम्मच आणलेत ना, फक्त एकच चम्मच आणला जे छोटावाला. तर आता बघूया कसा तो माझ्यासाठी आहे छोटावाला. यो जो आहे यो शैलेशसाठी, यो दत्तासाठी, यो माझ्यासाठी. तीनों एक एक बार पियेंगे. पहले मैं पीऊंगा, इसके बाद उसके चम्मच जाएगा, वो पिएगा, उसके बाद वो पिएगा, उसके बाद फिर से मेरे पास आएगा. ऐसा पिएगा डायरेक्ट चाय जैसा. त्या वाट्या घ्यायला लागतील. हो ना. त्याच्यामध्ये आपण आता टाकूया गरम मसाला, 2 चम्मच मस्त गरम मसाला टाकू, कारण का मिरच्या पण टाकल्यात तर जास्ती गरम नको पडायला म्हणून. आणि त्यानंतर हा जिऱ्याची पेस्ट आहे तो टाकूया थोडासा. त्यानंतर हे आपला धना पावडर आहे ती टाकूया आपण त्यात. धना पावडरच्या नंतर आपला येणार आहे मेन गोष्ट ही चाट मसाला. सूपमध्ये चाट मसाला टाकायलाच पाहिजे. 2 चम्मच आपण मस्त चाट मसाला टाकूया. म्हणजे जेव्हा चाट मसाला टाकता ना तेव्हा थोडासा ना मीठ कमी टाका, कारण का चाट मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतो. नाही तुम्ही टाकाल मीठ जास्ती ना तुमचा सूप होईल खारट, नुसता खारट पाणी, मग काय मतलब नाही त्याचा. आपण मीठ थोडा नंतर टाकूया, कारण की ह्याला थोडा शिजू दे मसाल्यांना. मीठ नंतर टाकूया, ठीक आहे. आपण टाकूया लिंबू, अर्धा लिंबू घेतला आहे, लिंबू मस्त टाकू. आता लिंबू टाकून झाला आहे. त्यानंतर आपण ना ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. मीठ थोडा कमी टाका, कारण का त्या का कमी टाका सांगतो, कारण का चाट मसाला जो टाकला आहे ना त्याच्यामुळं खारट व्हायची शक्यता जास्त आहे. त्या हिशोबाने मीठ थोडा कमीच टाकतो. भले कमी पडला तर चालेल पण जास्ती नको काय रे. तर मित्रांनो आपल्या सूपचं सगळ्या इन्ग्रेडियंट टाकून झालेले आहेत, मसाले वगैरे लिंबू वगैरे. तर आता लास्ट आहे आपला जे सूप बॉईल केला होता, चिकन आणि पाणी, थोडासा गरम मसाला त्याच्यामध्ये ॲड केला होता मी. तर आता तो टाकूया आपण वरतून, ठीक आहे. आणि लास्टला हा चिकन राहिला आहे तो टाकून घेऊया. चिकन थोडा टाकला आहे, अजून आहे तो टाकून घेऊया याच्यात. चिल में दिल हो गया है वैसे, अभी उसको थोड़ा सा हिलाते हैं. तर मित्रांनो अशा प्रकारे इथे सूप रेडी झाला आहे. आता डिश आहे तर बघूया आता टेस्ट कशी आहे कशी नाही. त्या दिवशी सारखी टेस्ट झाली का नाही ते बघूया, कारण का आज 1-2 मसाले कमी होते त्या हिशोबाने. कसं झालं आहे ते माहिती नाही. केलं आता बाहेर आला का किती पण कसा पण खा एकदम मस्त लागतो, आणि कसा पण काय पण बनवून खा एकदम ओकेमध्ये राईट लागतो. तर बघूया आता कसं सूप झालं आहे कसं. चांगला नसेल त्याला पाण्यात डुबवणार आहे भाई मी. काय पाणीच नाही, डुबणार पण नाही मी, कमरभर पाणी. डोक्यात. यो बघा याची मजा काय वेगळीच आहे ती. नाईट लॅम्प आहे मस्त एकदम मजा आली. ह्या जेव्हा लावला ना बंद पडला होता तो, आणला तर आम्ही इकडं तिकडं धक्के मारत मारत त्याला कसा बिसा आणला. विषय असा झाला का गाडीतून आलो तेव्हा काय झालं रे, गडबड झाली, पडला तो तर तो दबला गेला. तर त्या हिशोबाने त्याला काहीतरी झालता, तर दत्ता डॉक्टरनी त्याला ठीक केलाय. आणि आता आम्ही सूप पितो, त्यानंतर बघूया काय विषय काय नाही. तर मित्रांनो फायनली ना आमचा सूप पिऊन झालेला आहे. आणि आता राईस ठेवला इथे आणि चिकन आहे, चिकन पण बनवायचं आहे. चिकन रसावाला थोडासा बनवू मसालेदार. आणि हा लॅम्प आमचा आहे, याने जाम साथ दिली आत्तापर्यंत. तरी आम्ही जेव्हा घेऊन आलो ना त्याला तर बॅगमध्ये होता, तर तो उचला आपटमध्ये त्याचा बटन तुटला होता, पण दत्ताने त्याला फिक्स केला आहे. तर आता जरा ओके आहे. तर बघू आता याची एक बॅटरी किती घंटे चालते. मला तर वाटते 2-2.5 घंटे चालेल, कारण का 3 बॅटरी आहेत. आमचं जेवण वगैरे झाला रात्रीपर्यंत चालली तर ठीक आहे, नाहीतर आमचा फॅन आहे ना त्याला पण लाईट आहे, ती लाईट लावूया ना. असा विषय आहे इथं सगळा कुकिंगचा. हा बघा इकडं पूर्ण अंधार आहे या साईडला, आणि हा इथे टेंट आहे आमचा मस्त की इथं कुकिंग चालू आहे. आणि हा लॅम्प आहे, मस्त वाटते एकदम, असं वातावरण एकदम सुंदर वाटते. आणि इथं आलो आहे फर्स्ट टाईम कॅम्पिंगला आलो आहे, तर अजून चांगला म्हणजे एक्सपिरियन्स वाटला का, म्हणजे फर्स्ट टाईम कॅम्पिंगला आलो आहे, सर्व गोष्टी केल्या.
नेक्स्ट टाइम बघू आपण, जर दत्ता वगैरे नसला, शैलेश नसला तर सोलो कॅम्पिंग करू नाईट. बघूया कसा एक्सपिरियन्स असेल. थोडा मनामध्ये भीती राहील, पण काय नाही, आपण एकदा ट्राय करून बघूया काय असते काय नाही. जास्त लांब पण नाही जायचं, आपल्या इकडे जंगलामध्ये, आमच्या इथे गाव आहे ना, गावामध्ये जंगलामध्ये कुठेतरी जाऊया. सोलो टेंट वगैरे लावून कॅम्पिंग करायचा प्रयत्न करीन. मला खूप इच्छा आहे का सोलो कॅम्पिंग करावी. तर बघूया, डे नाही तर नाईट तरी सोलो कॅम्पिंग होणार. म्हणजे राईस वगैरे झाला, आता चिकन बनवायची तयारी झाली. तेवढ्यात आला आहे पाऊस, ते पण जोरात असं वाटते येणार आहे. आता ठेम पडायला लागलेत मोठे मोठे. तर आता टेंटमध्ये सर्व आतमध्ये टाकायची तयारी चालू केली आम्ही. ते असा विषय आहे, हे टेंटमध्ये सर्व घेऊन जायचं आहे. लॅम्प वगैरे लावला, शैलेश बसला आतमध्ये. तर आता पाऊस तर यायची तयारी झाली, कारण का क्लायमेट एकदम वरचे ढग होते ना. पहिले असं वाटत नव्हतं का पाऊस येईल, पण आता ढग वगैरे एकदम म्हणजे असं वरती आलेत ना, तर असं वाटतं आता जोरात पाऊस येणार आहे. तर हे सर्व सामान जे आहे ना, ते आम्ही पटापट आतमध्ये घेतो. आता आपला गॅस चालू करू. गॅस चालू केल्या डायरेक्ट आपण कांदा वगैरे टाकून घेऊ, कारण का आपल्याकडे जास्ती आता टाईम नाही. पाऊस आला तर पटापट उचलायला लागेल सगळा पसारा. कांदा टाकला आपला मस्त. पाऊस यायची शक्यता एकदम आहे जोरात. आता थेंब चालू आहे. चला आतमध्ये. मला असं वाटतं तर आतमध्ये घ्यायची बारी आलेली आहे मित्रांनो. तर गॅस बंद करतो इज्जतमध्ये आणि आतमध्ये घेतो सगळा पसारा. घे चल 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 लवकर चल. थांब, काम 25 करशील ना. आतमध्ये या का टॉर्च लाव पहिले. भाताचा या आहे, या उचल डायरेक्ट. शिरकुट आहे का? तिथे टेबल ना, तो बसला. पहिला भातनं चिकन दे आतमध्ये. भातनं चिकन आतमध्ये दे. भात पहिले घे, पण भात प्लेट वटव. प्लेट घे ती. प्लेट घे, नाही तर तो चॉपिंग बोर्ड आहे ना, चॉपिंग बोर्ड त्याच्यावर भात ठेव. धर लवकर. कुठला? कुठला भात आहे ना? पाण्याला खाली नको, नाही, खाली नको. खाली नको ठेव, चॉपिंग बोर्डवर ठेव. चालू कसा होईल? आने दे क्या, आने दे भाई. आणि ते- आणि ते भाई, आरामात आरामात. आणि ते- आणि ते. तेल्या? पहिल्या तू आतमध्ये. 2 मिनिटं. तर मित्रांनो, आता पाऊस आलाय बाहेर जोरात आणि फायनली आम्ही सेटअप अख्खा आतमध्ये आणलाय. आणि आतमध्ये गरम जाम होते. लॅम्प वगैरे लावलाय ना, फॅन आहे. पबजीसाठी आणला होता मी, पण आता याची खूप यूज व्हायला लागलाय. मोबाईल हिट व्हायचा म्हणून. ए, तू त्याला. ते ब्रेसलेट लागते तुझं. हे लाईटीचं इतर हे लटकवायचे पण इथं दिलेत आणि पाखरं आलेत बारीक पाखरं पण बारीक आहेत. हे कपडे लटकवायसाठी पण दिले रशी इथे. तर टेंटमध्ये सुविधा तर चिकार आहेत, फक्त एवढाच आहे काय हिटिंगचा इश्यू होते, म्हणजे गरम होते थोडा. एअर व्हेंटिलेशनसाठी काहीतरी द्यायला पाहिजे होती खिडकी वगैरे, ते नाही दिले. तर हा इथे आपला मस्तपैकी दत्ता लावतोय लॅम्प, कारण का इथे फॅन लावायची व्यवस्था करणार आहे त्या हिशोबाने. आणि हे कुकिंगचं सर्व आणलं आहे. तर आता चिकन इथेच आतमध्येच बनवूया. हे चिकन आहे इथं बसलं तर 4 जण. गेला काय पाऊस. मित्रांनो, पसारा आणला आहे सगळा उचलून. आणि विषय असा झाला, पाऊस जोरात आला होता, आता पाऊस गेला आहे. हे फॅन पिनवरती लावलं आहे मस्त कडक एकदम. हे लॅम्प आहे इकडं, इथे पॉवर बँकनी कनेक्ट आहे फॅन. सगळा जुगाड करून आलो आहे आम्ही, पण काय पाऊस येत नाही. मला पाऊस पाहिजे, पाऊस येतच नाही. नुसता पाऊस ना येतो जातो, थेंब पडतो. पण ये ना भावा, आम्ही तुझी वाट बघतो आतुरतेने, कारण का गरम पण जाम व्हायला लागला. पाऊस आला तर अजून नको. काय जाता तुला काय वाटतं? माझी परिस्थिती बघू शकतो तुम्ही सध्या. परिस्थिती गंभीर आहे एकदम ना. आता जेवण बनवायची पटापट तयारी करतो, कारण का आता 12च्या नंतर गुरुवार आहे, खायला भेटणार. तर मित्रांनो, पाऊस आला होता जोरात, तर आतमध्ये घेतला होता सगळा. तर पाऊस आता गेलाय, परत बाहेर घेतलाय, कारण आतमध्ये गरम जाम होतोय. फॅन वगैरे लावायचा आहे, पण पॉवर बँकमध्ये जास्ती नाही. तर आता चिकन इथंच करूया. हे ऑइल टाकून घेऊ. कांदा थोडा गोल्डन फ्राय केला आहे, त्यानंतर ऑइल टाकला त्याच्यामध्ये मस्त एकदम कडक. त्याच्यामध्ये अद्रक आणि लसणची पेस्ट टाकूया आपण.
ओके. आणि मीठ टाकूया, कारण का मीठ टाकल्याच्या नंतर कांदा लवकर शिजतो. आता मित्रांनो मस्त आपण टॅमॅटो टाकून घेऊ याच्यात. बस मित्रांनो, आता याच्यामध्ये चिकन टाकून घेऊ आपण डायरेक्ट असंच. हा चिकन थोडं जास्ती घेतलाय, आमचा टोप पण बारीक पडायला लागला त्याला. हे सांगतो अजून ठेव, सूप मध्ये नको टाकू जास्त. सुटलाय. आता त्यात मसाले टाकूया आपण. हा घरचा मसाला आहे, लाल मसाला. आणि त्याच्यानंतर हे रेड चिल्ली. हा फक्त लाल होतो, याच्याने तिखट नाही होत. और इसके बाद आएगा धनिया पाउडर. त्यानंतर हा थोडासा गरम मसाला आहे. और ये हमारा सीक्रेट मसाला है. कितना सा ही बचा है सीक्रेट मसाला, वो भी आगे से चला गया. यो मेन मसाला है, घरेलू मसाला. घरेलू मसाला है, उससे बहुत ज़्यादा टेस्ट आता है. तर मित्रांनो फायनली आमचं जेवण झालेलं आहे. आणि जेवण झालं तर जेवायची सुरुवात करतो. राईस वगैरे घेतला आहे प्लेटमध्ये. आता थोडासा लिंबू कांदा तर पाहिजे चिकन असल्या तर. आणि हा असं चिकन बनवलं आहे मस्त एकदम मस्त. लॅम्प वगैरे लावला आहे. तर आता जेवतो. या तुम्ही पण जेवायला. जेवण झाल्याच्या नंतर आम्ही आता थोडासा हिंडू फिरू, त्यानंतर बघू झोपायची तयारी करू. नंतर उद्या सकाळी बघू काय करायचं ते. ठीक आहे, चलो. मित्रांनो आता जेवण झालं आहे आमचं आणि आता झोपायची तयारी चालू केली. कारण का आता थोडा गरम पण होतं आहे. पाऊस याचं काही वाटत नाही आता. थोडासा वाटते का येईल. आणि पाठीमागचा ते वॉटरप्रूफचं हे होते ना शेट, ते वरती गेले. आणि इथून थोडी जाळी आहे, इथून आतमध्ये हवा जाईल. ही जाळी आहे पूर्ण, इथून आतमध्ये हवा जाईल. तर त्या हिशोबाने आता ओपन केलं आहे शैलेशनी. आता खूप मी जातो ना, कारण का त्याला जास्ती झोप आले, आम्हाला एवढी झोप नाही आली. आम्ही जाताना मी थोडा उशीर बसू, त्यानंतर बघू काय करायचं काय नाही. आतमध्ये लावू ना. आतमध्ये कशाला होते लॅम्प लाईट लाव ना आतमध्ये, राहून दे ना, नाही बाहेर राहून दे, राहून दे बाहेर. आता रात्रीचं 1 वाजला आहे आणि जेवण वगैरे सर्व झालं आहे. आता झोपायची तयारी. पाऊस पण आला आहे. तर पाऊस असं वाटतं जोरात यावा, कारण का गरम होते ना. तर त्या हिशोबाने जोरात पाऊस आला तर बरं वाटतं. शैलेश शेट झोपलेले जेवण दाबून मस्तपैकी. तर भेटूया उद्या सकाळी. रात्री काय ॲक्टिव्ह झालो किंवा काय असं वाटला तर उठलो तर बघूया काय. इतना कशा विचार करतात. बिजली कड़क रही है, बारिश भी आ गया, मज़ा आ रहा है. फर्स्ट टाइम कैंपिंग का एक्सपीरियंस. उद्या बघ आता अजून जर जोरात पाऊस आल्यानंतर म्हणजे अजून जोरात पाऊस आला होता. कारण की आता बघू शकता तुम्ही थोडा स्पीड जास्त केला त्याने, आवाज येतच असेल थोडासा. टेंटवर पाऊस पडतोय. जास्त जोरात पाऊस पडला थोडासा खोलून शूट घेईन मी. बघूया पण जोरात पडला पाहिजे अजून. पाठीमुळे बेडकं वगैरे ओरडतात जोर जोरात. कॅब झोपणं लागत तिथे वाटलं. झोपण्याला लागत ते, ती गोष्ट वेगवेगळी थोडी लागली होती. आता विजा कडकडायला लागल्या, झोप उडलं थोडी. मित्रांनो आता वाजले तर रात्रीचे 3 आणि दत्तानं मी बाहेर आलो आहे. विषय असा झाला आहे, पॉवर बँक डामाडोल झाले आणि त्यात पाऊस पडत होता. पाऊस पण बंद झाला. तर आता आतमध्ये एवढा हीट व्हायला लागला आहे ना, ते हीटच्यामुळं दोघं बाहेर आलो तर जाम थंडी हवा सुटली. विचार झाला टेंटच्या वरचा जो अजून एक लेअर आहे ना, तो काढून टाकावा आणि झोपावा. पाऊस आहे काय नाटक करतो आहे आम्ही. जसं ते लेअर काढतो आहे तसं पाऊस येतो जोरात आणि लावतो आहे तर पाऊस जातो आहे. तर आता काय करू समजत नाही. त्यापेक्षा आता 3 वाजलेत,
एक थोडीशी झोप भेटली, दत्ताला पण एक झोप भेटली, शैलेशला पण एक झोप भेटली. तो अजून झोपला आहे एवढ्या गरमीमध्ये. मला नाही सण होत. मी उठलो, बाहेर आलो, दत्ता पण लगे बाहेर आला. आता आहे आम्ही दोघं जण. काय रे आता काम 25 आता डायरेक्ट सकाळीच झोपणार नाही. सकाळी तिथून आम्ही पूर्ण हे साफ वगैरे करून सकाळी नंतर घर पे डायरेक्ट. तर मंडळी आता सकाळचे 6 वाजलेत आणि रात्री आम्ही जेवलो होतो. तर भांडी आम्ही घासली नाही कारण का जाम लाईट झाला होता जेवून. आमचं काहीतरी 1 वाजला होता आम्हाला जेवायला बनवून वगैरे. तर भांडी वगैरे घासली नाही, तर झोपलो थोडा उशीर. तर आता आलो होतो सकाळीच पहाटे एकदम 6ला पाणी घ्यायला, कारण का भांडी वगैरे घासून घेतो. जे प्यायचं पाणी आहे त्याने तर घासू नाही शकत. त्या हिशोबाने इथे पाणी घेतलं इथून आणि इथं आता वरती द्यायचं आहे. वरच्या साईडला टेंट लावला आपला. तर चला जाऊया डायरेक्ट टेंटच्या इथे आणि थोडा उशीर थांबून लागेल निघू इथून. घरचा रस्ता पकडू. घरी जायला काहीतरी 1-1.5 तास लागेल अजून. बघूया आता. दत्ता आणि शैलेश अजून झोपला आहे. हा टेंट आहे. मंडई इथं लोक आहेत जे ना रात्रीपासून म्हणजे मासे पकडत आहेत. रात्रीपासून कंटिन्यू नाही इथं मासे पकडत आहे. आता म्हणजे रात्री 4-5 जणच होते, पण आता जशी सकाळ झाली ना तशी म्हणजे 6 वाजले सकाळचे, तशी बोटी पण त्यांच्या वाढल्या. दिसतात का तुम्हाला? हे बघा हे इथे खूप लांब येते. झूम केलं त्यानंतर पण दिसत बघा किती जण आहेत. हे असे मासे पकडत आहेत ते लोक. पाऊस पण असं नाटक करतो आहे. 5 मिनटं येतो आहे, 5 मिनटं जातो आहे, 5 मिनटं येतो आहे. आता 5 मिनटं आलं आहे. 5 मिनटं आले. टेंटचा पूर्ण वरचा ते लेअर काढला ना का येईल पाऊस. नंतर लावला तर नाही येणार. त्या दिवशी मी लावूनच ठेवला. बरं जाऊन द्या आता. काय 10 वेळा लावायचं काढायचं कारण का पाठीमागून थोडी हवा पण नाहीत ना. ते वरतून थोडासा दिला आहे पण ते खिडकीसारखा, ते पण काय एवढी हवा नाही ते येतून. थोडा खोलल्याच्या नंतर हवा येते. ते झोप तर लागली होती. पण आता ते काय 10 वेळा पाऊस येतो तर त्या हिशोबाने जाऊ दे बोला, आता लावणारच नाही. तर ठेवला तसं. 2 जण उठले का आपण मस्त भांडी वगैरे एकदम साफ करू इथला सर्व क्लीन. उसके बाद आपण चलते डायरेक्ट घर पे. ठीक आहे. तर मित्रांनो आता जायची तयारी झाली आहे. सर्व सामान वगैरे आम्ही पॅक केलं आहे. कचरा वगैरे एका साईडला भरला आहे. आता टेंट वगैरे खोलून घेतो आणि निघायची गोळी घेतो. तर चलो. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching
whisper truths as they flow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time. तर मित्रांनो काल आम्ही गेलो होतो कॅम्पिंगला आणि सकाळी डायरेक्ट घरी आलो. तर लास्टला आम्हाला काय शूट करायला भेटलंच नाही. डायरेक्ट निघालो, डायरेक्ट घरीच आलो. तर फर्स्ट टाईम कॅम्पिंग होती, खूप मजा आली आणि एक्सपिरियन्स पण जाम मस्त होता. थोड्याशा अडचणी पण आल्या, पण ठीक आहे, एकदम मजा आली, मस्त मजा आली. तर तुला कसं वाटला? फुल मजा केली. फुल मजा केली. जेवलो वगैरे, लेट जेवलो, सकाळी उठलो पण असं म्हणजे ॲडव्हेंचर टाईप थोडासा वाटला. आता या कॅम्पिंगचे व्हिडिओ असेच येत राहतील. तर थँक्यू फॉर वॉचिंग आणि असं सपोर्ट करत राहा विंटर 520 ब्लॉग्सला. आणि दत्ता जाऊन नवीन चॅनल ओपन झाला आहे, तर दत्ता म्हात्रे ब्लॉग्स त्याला पण सपोर्ट करा. आणि उद्या माझा व्हिडिओ डिफरंट जर्नी ब्लॉग्स त्याला पण सपोर्ट करा. त्याच्यावर चॅनलवर व्हिडिओ येतील आणि याच्या चॅनलवर रायगड वगैरेचे पण व्हिडिओ येतील. आता त्या रायगडला पण गेलता, त्या पण व्हिडिओ येतील, तर नक्की बघा.